माणसे धनात सुख शोधतात, माणसे दारू सुख शोधतात, माणसे ऐश्वर्यात सुख शोधतात. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या नावाची एखादी मुलगी नाही. काय नाव ठेवते सांगताच येत नाही. नाव तिचं प्रगती, पण पाहायला गेलं का नुसतीच अधोगती. एकीचं नाव होतं शांताबाई. गाण्यातली नाही, नाव शांताबाई, पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होतं. नाव शांताबाई, पण भांडायला लागली का कुत्रीची आई. याच्यावर भाव करती, त्याच्यावर भाव करती, वा करून त्याचं पार भुसकाट पाडीती. त्याचं कळलं ना. हा, असलेलं लवकर कळतंय तुम्हाला. माणसे धनात सुख शोधतात, दारूत सुख शोधतात, ऐश्वर्यात सुख शोधतात, फॅशन मध्ये सुख शोधतात. एक सेल्समन आला, एका बाईला म्हणाला, मॅडम तुमच्या घरी मुंगी आहे का? ती म्हणाली, हो खूप मुंगी आहे. तो म्हणाला, मग मुंग्यांची पावडर घ्या. माझ्याकडे मुंग्यांची पावडर आहे. ती म्हणाली, नको मुंग्यांची पावडर. आज जर मी त्या मुंग्यांच्या तोंडाला लावायला पावडर घेतली तर उद्या त्या फेअर लवली मागतील, मग फाउंडेशन मागतील, मग काजळ लावायचं म्हणतील, मग लिपस्टिक लावायचं म्हणतील, काही दिवसांनी शॉर्ट ड्रेस घालायचं म्हणतील. आणि एवढे जर मी सगळे त्या मुंग्यांचे लाड केले तर त्या माझ्या घरातून जाणारच नाही. नको रे बाबा, नको ती मुंग्यांची पावडर. अगं भटक भावाने, तू तोंडाला लावायची पावडर नाही, घरातून मुंग्या जाण्याची पावडर म्हणतोय. पण हिच्या डोक्यात नुसती फॅशन घुसलेली आहे. आणि या फॅशनने आज दुनिया फार नागवी होत चाललेली आहे. फॅशन करू नये या मताची मी नाही. फॅशन करावी, बदलत्या जमान्यानुसार माणसांनीही बदललं पाहिजे. पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असा, काहीतरी प्रमाण असा. माणसे धनात सुख शोधतात, माणसे ऐश्वर्यात सुख शोधतात, माणसे फॅशन मध्ये सुख शोधतात, परंतु धनातील सुख हे चिरकाळ टिकणारे नाही, ऐश्वर्यातील सुख चिरकाळ टिकणारे नाही, संपत्तीतील सुख हे चिरकाळ टिकणारे नाही. म्हणून माणसाने समयाशी सादर झालं पाहिजे. कसे? प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणे समयाशी सादर होते तसे प्रभू रामचंद्र राजा होणार होते, अति आनंदात नव्हते. 14 वर्षाचा वनवास मिळाला, बिलकुलही दुःख नाही. समयासी सादर भावे, देव ठेविले तैसे राहावे. महाराष्ट्रातील खर्डा एक गावी एक जुना किल्ला आहे. सर्वसाधारण 150 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्या खर्ड्या या किल्ल्याचा त्यावेळेचा एक किल्लेदार अत्यंत श्रीमंतीला माप नाही. चांदीच्या पाटावर सोन्याचे ताट, सोन्याच्या ताटात सोन्याच्या वाट्या, सोन्याचा चमचा आणि पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा सोन्याचा. एवढी श्रीमंती. परंतु ते म्हणतात ना, ऍक्सेस ऑफ एव्हरीथिंग शुड बी अवॉइड. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो. आणि हेच घडलं या कुटुंबाविषयी. जेवण झाल्यानंतर उरलेलं उष्ट अन्न मोरीच्या नालीत टाकायचे. हो, मोरीच्या नालीत टाकायचे. अन्नपूर्ण मातेचा अपमान. अन्नपूर्ण माता रुष्ट झाली. घरातील अन्नपूर्ण माता निघून गेली. हळूहळू घरातील लक्ष्मीही निघून गेली. घरातील सोन्या चांदीच्या भांड्यांबरोबरच इतर सामानही विकल्या गेले. सोन्याचे शेवटचे ताट विकण्याची वेळ आली, त्यावेळेस बाकी किल्लेदाराच्या डोळ्यात पाणी आलं. आणि एक आठवण म्हणून त्या किल्लेदारानं त्या सोन्याच्या ताटाचा एक छोटासा तुकडा आडकित्त्याने कट करून आपल्या उपरण्याच्या पदरात बांधला. किल्लेदार आता किल्लेदार राहिला नाही, तर भिकारी झाला. दर दर ठोकर खात भीक मागत आपले जीवन जगू लागला. अन्नपूर्ण मातेचा अपमान. एक दिवस भटकत भटकत सटाण्याला गेला. सटाण्याला देव मामलेदार होते.
ते दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये अन्नदान करत असत. कितीही लोक येऊ त्यांना भोजन देत असत. हा भिकारी झालेला किल्लेदार भटकत भटकत सटाण्याला गेला. 2:30 वाजता सटाण्यात पोचला. अन्नदान 2 वाजता संपले. 3 दिवसाचा उपवास होता. पोहोचला, सेवकाला म्हणाला, काही करा पण मला जेवायला द्या. सेवक म्हणाला, हो आता काहीच शिल्लक नाही हो, काहीतरी खायला द्या. 3 दिवसांचा उपवास आहे हो, काहीतरी द्या. सेवक म्हणाला, हो अन्नदानाचे वेळ संपून आता अर्धा तास झाला आहे, आता काहीच शिल्लक नाही हो, काहीतरी द्या. फार लांबून आलोय मी, 3 दिवसांचा उपवास आहे, काहीतरी द्या. सेवक म्हणाला, काही नाही हो, आता काहीच शिल्लक नाही. पत्तरवाडीवर उरलेलं उष्ट असेल ते तरी द्या. सेवक म्हणाला, बघतो. असं म्हणून सेवक आतमध्ये गेला, बघितलं, पण पत्तरवाडीवर उष्ट वगैरे असं काहीच शिल्लक नव्हतं. पत्तरवाडी जशी धुवून ठेवावी अशी एकदम साफ होती. या दोघांचा संवाद देव मामलेदार महाराजांनी ऐकला. देव मामलेदार महाराज म्हणाले, काय चाललंय रे तिकडे, कोण आहे, काय चाललंय तिकडे. सेवक म्हणाला, एक अतिथी आहे महाराज, फार लांबून आलाय म्हणतोय, 3 दिवसांचा उपवासी आहे म्हणतोय, पण आता अन्नदानाची वेळ संपून अर्धा तास झाला आहे, आता काहीच शिल्लक नाही. देव मामलेदार महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही अजून जेवलेलो नाही, आमच्या बरोबर भोजनासाठी आत पाठवा. आत पाठवले. हातपाय धुण्यासाठी गरम पाणी आले. याला आपलं जुनं वैभव आठवू लागलं. आपणही असेच थाटामाटात हातपाय धुवत होतो. पंक्तीला बसले. चांदीच्या पाटावर सोन्याची ताट, सोन्याच्या ताटात सोन्याच्या वाट्या, सोन्याचे चमचे आणि पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा सोन्याचा. किल्लेदाराला आपलं जुनं वैभव आठवलं. आपणही असेच वैभवात भोजन करत होतो, परंतु जे ताट या किल्लेदाराला आलेलं होतं त्या ताटाचा एक छोटासा तुकडा कट केलेला होता, कट झालेला होता. हे तेच ताट तर नसावं असं म्हणून त्या किल्लेदारानं आपल्या उपरण्याच्या पदरात बांधलेला तो छोटासा तुकडा काढला आणि त्या ताटाला चिटकावून पाहिला. आणि काय आश्चर्य, तो सोन्याचा तुकडा त्या ताटाला तंतोतंत चिकटला. परत निघालाच. भोजन झाले, माघारी निघाला. रस्त्यात एका झाडाखाली झोपला. स्वप्नात अन्नपूर्णा महालक्ष्मी आली आणि म्हणाली, अरे उन्मत्त मानवा, तू माझा अपमान केलास म्हणून मी तुझ्या घरून वैभवासहित परत आले. तुझ्याकडे सोन्याचा एक छोटासा तुकडा होता, तो सुद्धा मला तुझ्याकडे ठेवायचा नव्हता, म्हणून मीच तुला सटाण्याला घेऊन आले आणि देव मामलेदार महाराजांसोबत जेवायला बसवले. बघ, आता तो सोन्याचा छोटासा तुकडा सुद्धा तुझ्याकडे नाही. जा आता भटक भीक माग. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आलेली आहे. एक काळ असा होता की चांदीच्या पाटावर सोन्याचे ताट, सोन्याच्या वाटा, सोन्याचे चमचे, पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा सोन्याचा, आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये 5 पक्वान्नाचे साजूक तुपातील जेवण. आणि एक काळ असा आला भीक मागून खावं लागलं. कोणे दिवशी बसून याची म्हण, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावी, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. संत सावता महाराजांनी कधी 5 पक्वान्नाचे जेवण तर कधी घरात अन्नाचं कण नाही असं का सांगितलं? का सांगितलं?
तुम्ही ऐकताय ना, पण तुमचं लक्ष आहे ना. पण नाही तर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायचे, सारखे झटके मारायचे. मी म्हटलं, मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या, नाही नाही महाराज, शेळी बांधली. म्हटलं, मग बकरू बांधायचं विसरला का? मावशी म्हणाल्या, हो महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण आणला. पण म्हटलं, पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली याच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं, मावशी, अगोदर जर कडी लावलेली असेल तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर कडी लावलेली असेल तर राम 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 राम. मावशी भर कीर्तनातून उठला ना घरी जायला. पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाले, आता बाई कुलूप बरोबर लावलेली आहे, बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. मला सांगा, असं कुठं श्रवण असतं का? असतं का? महिला मंडळ, असं कुठं श्रवण असतं का? मग श्रवण कसं असावं? तुकोबराय म्हणतात, असं श्रवण असावं, असं श्रवण असावं की त्या श्रवणाने आपल्या ठिकाणचे भेदभेद नष्ट होऊन गेले असे माणसाने ऐकावे. असं तुम्ही ऐकताय ना? पण नक्की? तर मग ऐका. सूर्यवंशी घराण्यातील महाराज दशरथ, तिन्ही लोकांत ज्यांची कीर्ती आहे, भरपूर ऐश्वर्य आहे, भरपूर संपत्ती आहे, भरपूर सैन्य आहे, सम्राट चक्रवर्ती पद आहे. रामाचा विरह सहन झाला नाही, महाराज दशरथांनी आपले प्राण सोडले. अरे, ज्याच्याकडे भरपूर ऐश्वर्य आहे, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, ज्याच्याकडे भरपूर सैन्य आहे, सम्राट चक्रवर्ती पद आहे, नव्हे नव्हे ज्याचा मुलगा देव आहे, देव, त्याला सुद्धा मरावं लागलं, एकट्यालाच स्मशानात जळावं लागलं. आणि हेच सावता महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणातून. कोणे दिवशी अमेती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशाने जाऊन एकटे राहावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. सावता महाराजांनी यम चालून येईल आणि आपले प्राण घेऊन जाईल असं का सांगितलं बरं? माणसाकडे सत्ता असावी, माणसाने सत्तेच्या धुंदीत राहू नये. माणसाकडे मोठेपणा असावा, माणसाने मोठेपणाच्या धुंदीत राहू नये. माणसाकडे पैसा असावा, माणसाने पैशाच्या धुंदीत राहू नये. माणसाकडे विज्ञान असावे, माणसाने विज्ञानाच्या धुंदीत राहू नये. माणसाकडे फॅशन असावी, माणसाने फॅशनच्या धुंदीत राहू नये. माणसाकडे व्यसन असंच नाही, माणसाकडे व्यसन असंच नाही आणि माणसाने व्यसनाच्या धुंदीत राहू नये. माणसाने धुंदीत राहू नये म्हणून संत सावता महाराजांनी सांगितले की बाबांनो, यम चालून येईल आणि आपले प्राण घेऊन विठ्ठला. यम येऊन जर आपले प्राण घेऊनच जाणार आहे, मग माणसानं काय करावं? काय करावं? तर माणसाने सद्गुरूंची कृपा संपादन करावी. सद्गुरूंची कृपा कशी संपादन करावी?
तर सद्गुरूंच्या चरणाची लगन लागली पाहिजे. सद्गुरूंच्या चरणावर अतूट भाव भक्ती प्रेम असलं पाहिजे. एक जण म्हणाला, बिना गुरुचं जमणार नाही का? अरे बाबा, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, गुरु शिवाय ज्ञान नसतेच. मी एका ठिकाणी म्हणाली, त्याची पाय माझी चित्ती. बिना गुरुचा पट्ट्या म्हणाला, त्याची माय माझी चुलती. सद्गुरु शिवाय ज्ञान नसतेच. सद्गुरूंची कृपा संत सावता महाराजांवर झाली. जन्माच्या खेपा चुकल्या आणि प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं म्हटलं तर प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि हेच सावता महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावताच्या बापा दर्शन द्यावे, समयासे सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. नातरी बालक बोबडा बोली का वाकडा विचुका पावली, ते चोज करुणी मावले रिजी जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा अमलेश्वरांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा माझे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे या ठिकाणची सर्वच कार्यकर्ते मंडळी फार सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. पाऊस आला पण जाऊ द्या, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. मला आनंद वाटला की पाऊस आला पण कोणीच उठलं नाही. असे तुम्ही सर्वच भाविक भक्त, त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथसंगत करणारे सर्वच उत्कृष्ट गायनाचार्य, पेटी मास्तर, मृदुंगाचार्य महाराज, त्याचप्रमाणे सोबदार काका, सर्वांना वंदन. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर या फॅशन बद्दल एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात. जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न
माये हरी हरी आणि हेच सावता महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात बसलिया